ओटोकर काकी नक्की विकास आपल्या भागाचा करणार. त्यांच्या मुलग्याच्या हाती सत्ता नसून देखील त्यांनी लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत. महिलांचं प्रॉब्लेम समजतो त्यामुळे ते सोडून त्यांचे जे मुलगा आहे योगेश दादा, त्यांच्या हाती सत्ता नसताना देखील त्यांनी लोकांच्या मागे बरेच विकास केलेले आहे. आमच्या भागात पण तसं म्हणलं तर सुरेखा ओटकर मॅडम चांगलंच काम करतील आणि त्यांच्या मुलग्याने पण आमच्याकडे पाईपलाईनचं, रस्त्याचं, डांबरीकरणाचं सगळं काम केलेलं होतं. त्यांच्याकडे सत्ता नव्हती तरी पण त्यांनी काम केलं होतं. की त्यांनी काम करावं हीच आमची अपेक्षा आहे. हा भागाचा अजून बराचसाच विकास व्हायचा राहिलेला आहे. तरी पण सुरेखा ताईंनी, ओटोकर ताईंनी ह्याचा विचार आपल्या भागाचा करावा, सोडवायचा प्रयत्न करतील. आम्ही सांगितल्यानंतर ती करणार 5 वर्षात असं वाटतं आम्हाला. आणि आमच्या जवळच्या झाल्या ना त्या भागातील, त्यामुळे ऐकून घेतील आमचं म्हणणं वगैरे असं वाटतं आम्हाला. भागातलं कुणाला निवडून देणार तुम्ही? कामं करतील, त्यांना निवडून देतील. चांगली कामं करतील वाटतं. चांगली करतील. काय 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 अडचणी काय तुम्हाला इथे जाणवत? लाईटचं अडचण आहे, बाकीचं पाण्याचं आहे. पाणी जरा सकाळचं नसतं. लाईट तेवढं तिथं नाही आहे डांबावर. बरेच सोडतील असा विश्वास आहे का तुम्हाला? सोडतो की. काय वाटतं या भागाचा विकास कोण चांगल्या पद्धतीने करू शकेल असं वाटतं? सुरेखा ओटोकर करतील असं विश्वास. काय अडचणी काय तुम्हाला जाणवतात या भागामध्ये? अडचणी म्हणजे पाण्याचा प्रॉब्लेम आहे. सकाळी पाणी जाते, पुन्हा खांबावरची लाईट बंद आहे. बर. आणि गटारींची पण म्हणजे व्यवस्था केली जात नाही व्यवस्थित. हा एक प्रॉब्लेम आहे. बरं, ते महिला म्हणून त्या सोडतील असा विश्वास आहे का तुम्हाला? महिलांचं प्रॉब्लेम समजतो त्यामुळे ते सोडवतील. काय वाटतंय कोण निवडून येईल तुमच्या इथलं? आता ओटोकर येतील निवडून. कार्यकर्ते चांगलं काम करून दे आमचं. आम्ही सगळे संमती आहे तुमचं हे करायला. बरं, काय अडचणी काय आहेत तुम्हाला इथे? फक्त हे डांबाची लाईट नाही, पोराशने बाग नाही खेळायला, तेवढीच अडचण आहे. म्हातार बायकाशनी बसायला हे नाही आहे, इथे तेवढीच समस्या आहे. परत पाण्याचं बी जरा कधी कधी येतंय, कधी कधी नाही. सकाळ सोडतोय, संध्याकाळी नाही, असं करायला लागलंय पाणी. बरं, विश्वास आहे का ते सोडवतील हे प्रश्न? विश्वास आहे ते. बरं, काय वाटतंय तुमच्या भागाचा विकास कोण करेल चांगल्या पद्धतीने? ओटोकर काकी नक्की विकास आपल्या भागाचा करणार. त्यांच्या मुलग्याच्या हाती सत्ता नसून देखील त्यांनी लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत. अडचणीच्या वेळी एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह असा त्यांची ख्याती आहे. नक्कीच त्या भरघोस मतांनी लीड घेऊन विजयी होणार, यात काही शंका नाही. एकंदरीत काय विश्वास वाटतोय की तुमच्या भागातल्या समस्या ते सोडतीलच? त्यांचे जे मुलगा आहे योगेश दादा, त्यांच्या हाती सत्ता नसताना देखील त्यांनी लोकांच्या मागे बरेच विकास केलेले आहेत. आणि नक्की त्यांची जरी निवडून आले तरी त्यांच्या हातून विकास होणार, यात काही शंका नाही. बरं, काय सांगाल एकंदरीत तुमच्या भागात? आमच्या भागात पण तसं म्हणलं तर सुरेखा ओटकर मॅडम चांगलंच काम करतील आणि त्यांच्या मुलग्याने पण आमच्याकडे पाईपलाईनचं, रस्त्याचं, डांबरीकरणाचं सगळं काम केलेलं होतं. त्यांच्याकडे सत्ता नव्हती तरी पण त्यांनी काम केलं होतं. आता इथून पुढे पण करतील अशी आशा आहे. फक्त त्यांना प्रचंड मताने विजयी केलं पाहिजे. समस्या आहेत भागात भरपूर, मला नागरिकांची बोलताना जाणवलं. सोडतील असं वाटतंय का? सोडतील वाटते, कारण आमच्याकडे एक तर रस्ते डांबरीकरण नाही, अजिबात डांबरीकरणाचं पाणी आमच्याकडे 24च असते, पण पाणी कधी जाते कधी येते. दुसरी गोष्ट म्हणजे आमच्याकडे रस्त्यावर हे नाहीये, दरवाजे नाहीये तिथं रस्त्यावर डांबरीकरणासाठी, पण ते पण आम्हाला सोडतील असं वाटते. मागच्या जी यांच्याकडे सत्ता होती त्यांनी फक्त घेऊन गेले आमच्याकडे घेऊन गेले. आमच्याकडे म्हणजे तुमची काय समस्या आमच्याकडे जाणून घेऊन गेले, पण परत काय फिरकलेच नाही. त्यामुळे ते सुरेखा मॅडम करतील असं आम्हाला अपेक्षा आहे. दुसरी म्हणजे आमच्याकडे स्ट्रीट लाईट नाहीये, स्ट्रीट लाईटचं पण काम त्यांनी केलं पाहिजे. आता आमच्या दुसऱ्या कॉलनीत आमचं घर आहे, तिथं आमच्या फक्त सांगितल्यावर लगेच आम्हाला स्ट्रीट लाईटची योजना आमच्या करून दिली. बरं, मागच्या नगरसेवकांनी काय कामं केलं असं वाटतंय काय? म्हणजे आता मगाशी मला इथून म्हणले की आमचा भाग टोकाला आहे आणि इकडे विकास पोहोचलाच नाही, तसंच तुम्हाला देखील जाणवतंय काय? आता तुम्हाला इथली पावसाळ्यामधील घटना माहितीच असेल. हा मोठा जो नाला आहे, इथे सख्खे 2 भाऊ बुडलेले होते, त्यातला एकाचा जीव वाचलाय, एकाने जीव गमावला आहे, दोघे सख्खे भाऊ. तर याची त्यांनी कोणीच तुलना घेतलेली नाही, दखल कोणीच घेतली. ज्या दिवशी ती घटना घडली आले आणि फक्त भेटून गेले आणि सगळं तुमची समस्या, तुम्हाला काय पाहिजे, काय नको, फक्त विचारून गेले. परत कोणी फिरकलं नाही. आणि एवढं त्यांना हे झालेलं होतं, दुःख झालेलं होतं त्यांच्या फॅमिलीला, परत कोणी आलं नाही. असं आहे. त्या दिवशी सगळे राजकीय लोक येऊन भेटून गेले, पण परत त्याची कोणी दखल घेतली. अजून तो नाला ओपनच आहे. आमदार प्रत्येक गल्लीत आमच्या लहान मुलं गेलं, कोणी आलं नाही, परत फिरकलेच नाहीत कोण. नाही तुम्हाला वरती गटरींच्या वर तुम्हाला दरवाजे लावून देतो आणि सगळे साफसफाई करून देतो. हा गटर जर का काढली असती त्यावेळेला तर त्या एका मुलग्याचा जीव जर गमावला तो वाचला असता. पण स्वच्छता नसते, महिना 2 महिने स्वच्छता नसते गटरींची. गटरी काढायलाच येत नाही. ती माणसं असतात गटरीची, आमच्या भागातच असतात, तर अजिबात गटर काढायला येत नाही. गटर म्हणजे ते इथनं बघून फिरून जातात. ते समोर गवत वाढले बघा, अजिबात येत नाही. साप वगैरे फिरतात तिथे, आमची मुलं लहान आहेत, अजिबात फिरकत नाही. आणि एवढी सुद्धा घटना घडून सुद्धा परत गटरीकडे बघायला सुद्धा कोण आलेलं नाही.
नाहीतर तिथं काहीतरी आम्ही करून द्यावं, ते गटरी मुजवावे, त्याच्यावरती जरा बसवावं काहीतरी. बरं. काही नाही, परत येतच नाही ती माणसं. मग अशीच मी तुमचा प्रश्न अर्धवट राहिला की काय लक्ष दिलं नाही असं. एवढी ती मोठी दुर्दैवी घटना घडली, त्यांच्या घरावर एवढा दुःखाचा डोंगर कोसळला, पण त्या दिवशी सगळे राजकीय लोक येऊन गेले, पण परत त्या गटरीची कोणी दखलच घेतलेली नाही. आहे तशा त्या ओपन आहेत, त्याच्यावर झाकण लावून मुजवून वगैरे देतो बोलीत, पण आजही कोणी फिरकलेलं नाही. आमच्या गलीत प्रत्येकाच्या घरात 2-2 लहान मुलं आहेत. बरं. आता परत आम्ही तिकडे मुलांकडे एवढं लक्ष कसं द्यायचं? अचानक मुलं गेली बिली तर आम्ही काय करणार? आमच्या घरात लहान मुलं आहेत, त्याची कोणीतरी दखल घेतली पाहिजे. सुरेखा मॅडम करतील, सॉल्व्ह करतील असं वाटते, त्यामुळे त्यांनाच विजय करून घ्या. काय समस्या काय ते तुमच्या भागामध्ये? इथं गटरी, रस्ते, बरं. गटर काढलं तर परत वर ठेवतात, उचलून न्यायला कोण जात नाही. हा. ज्यानं फोन केला त्याच्या दारातले गटरी काढल्या जातात. बर असं नको आहे. म्हणजे जनता ही समान आहे, त्यांनी सगळ्यांची कामं करावी आणि ह्यांनी काम करावं एवढीच बरं, मला एक आमची सांगा की गेल्या नगरसेवकांनी या ठिकाणी काय कामं केली असं वाटतंय का? केलेत. त्यांनी केले नाहीत असं पण म्हणता येणार नाही. केले, थोडी कामं केलेले हा. प्रत्येकाने, केलेले नाहीत असं पण म्हणता येणार नाही आपल्याला. आता जे नवीन उभारलेत ते त्यांनी करावे अशी आमची अपेक्षा. आता आणि या ठिकाणी सुरेखा ऑटोकर उभारलेले आहेत, हा. त्यांच्याबद्दल काय सांगाल? आज ते लेडीज आहेत, त्यांनी आता लेडीज बाबतीतच कळकळीनं मला काय म्हणायचंय बर. की त्यांनी काम करावं हीच आमची अपेक्षा आहे. आणि आम्ही त्यांना बहुमताने निवडून पण देऊ शकतो. आणि लेडीज साठी म्हणजे इथं खूप असं म्हणजे व्यक्ती आहेत की त्यांना घर बसल्या काहीतरी उद्योग त्यांनी द्यावा एवढीच आमची अपेक्षा. आमच्या मागण्या मान्य कराव्या, आम्ही सपोर्ट त्यांना द्यायला तयार आहे. मग तुमच्या भागातले आमच्या भागातले म्हणजे गटरी, पाणी, रस्ते. पाणी म्हणजे कसं लाल येतं पाणी, गढूळ येतं पाणी, लगेच जातं आणि पाणी पण जातं आणि दिवसभर पाणी पण नसतं. बरं, आता एकदम बारीक असतं पाणी वर. स्कीम मोठ्या प्रमाणात काढलेली आहे, त्याचा कुठे फायदा होतोय असं वाटतं? त्याचा फायदा काय नाही होत. तुम्हाला चांगल्या पद्धतीचं पाणी कोल्हापूर शहराला मिळते, तुम्हाला मिळते असं वाटतंय? हो हो, आम्हाला मिळत नाही पाणी. आता वरच्या मजल्यावर जे राहतात ना, दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावर तिथे पाणीच येत नाही. आता आम्ही पण दुसऱ्या मजल्यावर राहतो ना, 15 दिवस झालं पाणीच नाहीये. बर. आणि पाणी आलं की एकदम गढूळ पाणी असतं लाल. तुम्हाला काय पाणी येते का घरात तुमच्या? नाही, तेच की आम्ही पण दुसऱ्या मजलीलाच आहे. बर. पाणी येत नाही, आम्ही खाल्लं पाणी नाही. कचरा उठाव वगैरे होते का व्यवस्थित? हा, होते येते, काय गाडी येते. उमेदवार काय कुठला उमेदवार सोडवू शकेल असं वाटतंय तुम्हाला? आता उभारले बरेच जण, बघूया आता मग महिला म्हणून काय वाटतंय कोण करतील. उभारलं तर करायला पाहिजे ना त्यांनी. आमचं म्हणणं त्यांनी ऐकून घ्यायला पाहिजे. काय समस्या आहे तुमच्या या प्रभागातल्या? समस्या गटारींची एकतर स्वच्छता झाली पाहिजे. बर. 6 महिन्यातून कधीतरी येतात, तेही बोलवलं की मग आमची टायमिंग संपली, हे आन्सर नसतं कधी. पण हे चुकीचं आहे. हे झालं पाहिजे वेळच्या वेळी. ज्या आरोग्याच्या समस्या आहेत, समोर आता तिकडे विहिरीचं कुठलं तरी पाठीमागचं पाणी सोडलेलं आहे, रिकामी प्लॉट आहेत त्याच्यामध्ये, पूर्ण दलदल आहे, 6-7 फूट दलदल आहे, लहान मुलं आहेत, एखाद्या वेळा बॉल गेला किंवा काय गेला तर ती जाण्याची शक्यता असते तिथे. तर ते सुद्धा कोण लक्ष देत नाहीये, ते झालं पाहिजे. प्लस मध्यंतरी इथे एक मुलगा पडला होता, म्हणजे जीवाणीशी गेला असतो, एक्सपायर झाला. तर तिथं आले, त्याच्यानंतर सर्वे झाला थोडाफार की गटारी पॅक करा, हे करा, पण दुसऱ्या दिवसापासून परत कोणी नाही. 2-3 दिवस झालं परत नाही कोणी आलं इथे. काय समस्या आहेत का नाहीत त्या? येत की दलदल आहे ते आमचं तिथं भर टाकावं त्यांनी. हे लहान मुलं आहेत आमच्या. पाणी येते का घरात तुमच्या? पाणी येतंय की आमच्या इथं पूर्ण ह्याच्यापर्यंत येतंय, चांगलं येतंय? कट्ट्यापर्यंत. चावीला पाणी येत नाही, गढूळ येतंय, एकदम चिखलावानी पाणी येतंय आणि बारीक येतंय, एकदम बारीक. आता ह्या 8 दिवसात तर पाणी एकदम बारीक आहे. कचरा नेला होता का तुमच्या इथला? कचरा नेतात का? कचरा काय येतो, एक दिवस आडाने येते कचरा. हा भागात मी कमीत कमी 30 वर्ष तरी राहिलेली आहे. हा भागाचा अजून बराचसाच विकास व्हायचा राहिलेला आहे. तरी पण सुरेखा ताईंनी, ओटवकर ताईंनी ह्याचा विचार आपल्या भागाचा करावा अशी माझी विनंती आहे त्यांना. ते करतील असं वाटतं, विश्वास आहे का तुम्हाला? आता आपल्या भागात आहेत म्हणल्यावर आपल्या भागाचं काहीतरी असावं, असं आम्हाला पण अस्तित्व असावं असं वाटतं, म्हणून आम्ही त्यांना हे करतो. काय समस्या काय तुमच्या इथल्या? आता समस्या आमच्या हा रस्ताचा राहिलाय, परत गटरी थोड्या आहेत, बरीचशीच कामं आहेत, सांगण्यासारखं काय म्हणजे भरपूरच आहे. तर त्यांनी त्याचा विचार करावा, हेच तिथून पुढं पण असे मी त्यांना काय सांगाल? काय सुरेखा ऑटोकर या ठिकाणी उभ्या आहेत, त्या महिला म्हणून तुमच्या विकास कसं असं वाटतंय का? हा, तो वाटतंय की विकास आपण बरीच वर्ष झाली बरेच वर्ष आहे, करतील त्यांनी विकास. डास आहेत, गटार नाही आमच्या दारात, तेवढे गटार तेवढे होऊ द्या, इच्छा तेवढी. काय वाटतं कोण तुमच्या भागात चांगला विकास करू शकेल? एक लेडीजच करू शकला असं मला वाटतं. कोण असं वाटतं करताय करू शकतो? करू शकते. बरं, आता समस्या भरपूर, आम्हाला आता बऱ्याच जणांना विचारलं की समस्या आहेत, त्या सोडते असं वाटतंय का? सोडवायचा प्रयत्न करतील, आम्ही सांगितल्यानंतर ती करणार 5 वर्षात असं वाटतं आम्हाला.
आमचं असं मत आहे की ते करतील, नागरिकांचं ऐकतील वगैरे हा. सांगितल्यावर. त्यामुळे महिलांना समजून घेतील हा. आणि आमच्या जवळच्या झाल्या ना त्या भागातील, त्यामुळे ऐकून घेतील आमचं म्हणणं वगैरे, असं वाटतं आम्हाला. काय वाटतंय भागामध्ये कोण विकास चांगल्या पद्धतीने करू शकतो सुरेखा होती वाटतंय? काय हो एवढा विश्वास वाटतोय काय म्हणजे समस्या आहे ते सोडू शकतो असं वाटतंय? सोडूनच काय हो तुमच्या भागामध्ये कोण चांगल्या पद्धतीने विकास करू शकेल असं वाटतं? सुरेखा होते हो चांगल्या पद्धतीने करू शकतो. हा करते. काय काय समस्या आहे तुमच्या इथं? आमच्या इथं रस्ते, हा. आमच्या बाजारात साईडला गटर एक नाही आहे, बर बाकी काय नाही. मग पाणी वगैरे येते व्यवस्थित, खरं लाल पाणी येते. हा. मग त्या समस्या त्या सोडतील असा विश्वास आहे? सोडवतील असा विश्वास आहे, खरं त्यांनी ते केलं पण पाहिजे. बर बाकी काय मग आता बोलू शकत नाही ते. काय वाटतंय कोण या भागात चांगला विकास करेल? आधी तर कुणी केलेलं नाही, बर आता येईल ती व्यक्ती करेल असं मला कोण शाश्वती कोण आहे. आहे अशी व्यक्ती जी वाटते तुम्हाला? मी वाटापूर काकाची झाली. बर ते ते विकास करतील असं वाटतंय का? वाटते म्हणजे आता जवळचे आहेत म्हणून म्हणते. असा विश्वास आहे तुम्हाला? हा, काय वाटते तुमच्या भागात कोण निवडून येईल, कोण चांगल्या पद्धतीने कामं करेल असं वाटतं? आमची कामं गटारीची रोडची करायला पाहिजे, कमळ निवडून यायला पाहिजे. कोण कमळातनं कोण उभारले कोटावकर काका उभारले? उभं राहिलेले हा मग त्या आतावर. हा ते त्या निवडून येणार. करतील असं वाटतंय काय? होय. पण काय एकंदर काय वाटतं तुम्हाला, काय समस्या आहे तुमच्या इथे? आमचं काय अडचणी काय? गटारीच्या जरा पाणी नसते हा. आणि गटारीची रोडची सोय पाहिजे आम्हाला, तसं बाकी काय नको आहे. आमचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे, आम्हाला हेच अपेक्षा आहे. मग विश्वास आहे का त्या सोडतील? विश्वास आहे होय. आम्ही पोट देणार तर त्यांनी आमचं काम करावं. काय वाटते हो काय समस्या काय अडचण आहे तुम्हाला जाणवते पावसाळ्यात? पावसाळ्यात फक्त आमच्या इथं विहिरीचा वरनं जे लोंढा येतोय ते गुडघाभर पाणी दारासाठी एवढंच प्रॉब्लेम. बर मग आता हे तुम्ही कुणाला सांगितलं की बाबा हे सोडवा म्हणून असं कोणी केलंय? आता आम्ही मंगळ सांगितलं पण तिने काय मनावर घेतलेलं नाही. बर पण इथं जे साहेब आले होते त्यांना आम्ही बोललो होतो. हा आता बघूया ते काय करतील. ते सुरेखा ओटवकर उभारले ते काय वाटते सोडतील काय ते प्रश्न? काय आता कुणाचं मन कुणी सांगावं. बर हा सोडतील काय वाटतं असं काय विश्वास आहे का? आता इथं कोपऱ्याला आलेले सोडवतील असं वाटतंय. बर काय हो काय अडचण आहे ती तुम्हाला? अडचण म्हणजे कसं ते गटारी होईना द्या, हा गटारी ना होऊन इथं कचरा ही सगळं कोण उठाव करत नाही कचऱ्याचा. बर बर आणि कचऱ्याचा उठाव ना पाणी येते पावसात इथं गुडघ्या एवढं पाणी येते. हा. घरात पाणी शिरते हा आणि घरात शिरून काय नगरपालिका काय माझी काय दात पिलात घेण्यात ती कचरावाला म्हणतोय गाडी येत नाही का ह्याच्याकडे गाडी. आणि इकडे सगळं आळू बिळू सगळे काढायला कोणी येत नाही इकडं. बरं आता निवडणूक लागली आहे. काय कोण सोडवलंय हे वाटते प्रश्न तुमचा? प्रश्न आता कोण नगरसेवक कोण आला निवडून तर तीच काम करू शकतोय. बर कोण असं आहे का तुमच्या भागात की काम करायला नाही? नाव आता कुणाचं घ्यावं, नाव काय आता म्हणजे कोण नाही नाव घ्यायला. काय म्हणताय? ह्याच्या आधी तर कुणी इथं कामच केलेलं नाही, निवडून आले की गेली ती, अजून त्यांची तोंड पण दाखवलेली नाही. तिने आता काय करणार आहे? काय काय तुम्हाला त्रास काय होतो? हे काय सगळं पाणी आहे, गटर बघा हे, तुम्ही दाखवा की सगळं ते ह्याला हे करा. आम्ही सांगण्यापेक्षा तुम्ही बघा हे कसं आहे ते, बर कसं राहतोय आम्ही ती. कुणाला गेला नाही सांगायला? सगळीकडे जाऊन आलं, ती म्हणतात तुम्ही एकटा कडाला काय करणार आम्ही. बर कडला आहे म्हणून हे तुमचं काम होणार असं म्हणतात? नाही होत म्हणतात. तर कुणाचं मतदान नाही, ती तुमचं एकट्याच आहे, तुमच्यासाठी आम्ही यायचं का, हे सगळं अशी बोलतात. मग कुणाला जायचं भांडायला? ह्या मावशीचं नाम काय हो काय अडचण आहे तुम्हाला इथे? पाण्याबद्दलच अडचण आहे, बर पाण्याबद्दलच दुसरं कशाबद्दल नाही. पाणी येते इथं लागते उंबऱ्याला, अहो इथे लागते म्हणलं तुम्ही गेला नाही सांगायला की पाणी? जायचं सांगायला सांग. कोण ऐकून घेत नाही. मतदान झाले की हा. आपल्या आपल्या घरात थांबतात, बर कोण विचार करत काय नाही. आता मागं निवडणूक लागल्या नगरसेवक येणार काही वाटतं नाही म्हणजे करायलाच वाटतंय का तुम्हाला? कोण करा, निवडून आले तर ते कोण मतदान दिलं तर त्याला हे करायचं. आता मतदान घेऊन गेले की परत येत नाहीत हो इकडं. कोण मागच्या यांनी काय कामं केलेत काय? काय केले नाही काय वर्ष या एरियात मी राहती, साधं बघायला कुणी आलेलं नाही. ती मत मागायलाच तेवढी येतात ते बर कॉम्प्लेट घेऊन वाटायला. बरं आता आलं की काय 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 सांगायचं त्यांना? सांगितलं की मग आम्हाला निवडून द्या, आल्यावर बघूया. गेली की काय पोचवतात, पुन्हा 5 वर्षांनी इकडे येतात. बर तर काय येत नाही ती सांगतात पळतात.